मराठवाड्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढत असताना दुसरीकडे संवेदनाक्षम समजल्या जाणाऱ्या जायकवाडीच्या प्रतिबंधित क्षेत्रात 5 जून रोजी अज्ञात 6 ते 8 ड्रोनद्वारे काढण्यात आलेल्या रेकीच्या घटनेचे मुख्य धागेदोरे सापडले नसल्याने धरणाची सुरक्षा व्यवस्था अद्यापही धोक्यातच असल्याची अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली। विशेष म्हणजे आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचे जायकवाडी धरणाच्या सुरक्षेकडे संबंधित पाटबंधारे विभागाने कुठलेच पाऊल उचलले नसल्याची माहिती समोर येत आहे। जसजशी जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढत आहे तसतसे पैठणकरांसह तालुक्यातील गोदाकाठच्या गावात भीतीयुक्त वातावरण पसरत आहे। काही वर्षापूर्वी जायकवाडी धरण उडून देण्याची धमकी दहशतवाद्यांकडून देण्यात आली होती। यामुळे राज्य प्रशासनाने सर्व धरणांच्या पाटबंधारे विभागाला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या होत्या। जायकवाडी धरणाला अतिसंवेदनाक्षम क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले। असे असताना 5 जूनच्या रात्री 8:30 वाजता जायकवाडी धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात अज्ञात 6 ते 8 ड्रोन कॅमेरे टेहळणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आला। याबाबत तात्काळ पैठण पोलिसांना माहिती देण्यात आली। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय देशमुख पोलिसांच्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले। मात्र ड्रोन कॅमेरे तोपर्यंत धरण परिक्षेत्रातून निघून गेले होते। याबाबत पैठण पोलिसांनी संभाजीनगरासह अहमदनगर आणि बीड जिल्हे पूर्णपणे पिंजून काढले। मात्र 2 महिने उलटून सुद्धा पोलिसांच्या हाती मुख्य धागेदोरे आले नाही। तर दुसरीकडे जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून धरणाच्या सुरक्षा व्यवस्थेत किंचितही वाढ करण्यात आली नाही। आज सुद्धा 11 किलोमीटरच्या जायकवाडी धरणावर हातावर मोजता येईल इतके सुरक्षा रक्षक असतात। त्यांना कुठलेही शस्त्र अथवा प्रतिकाराची सुविधा पुरवण्यात न आल्याची धक्कादायक माहिती हाती आली। पाटबंधारे विभागाचा हा अक्षम्य बेजबाबदारपणा मोठ्या संकटाला आमंत्रित करत तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे। ड्रोन कॅमेऱ्याच्या घटनेमुळे पैठण पोलीस यंत्रणा चक्रावली असून या घटनेबाबत कसून तपास केला जात आहे। मात्र जायकवाडी धरणाची सुरक्षा वाढवण्याबाबत पाटबंधारे विभाग पूर्णपणे गाफील असल्याचे येथे प्रकर्षाने नमूद करावायसे वाटते। जायकवाडी धरणाची सुरक्षेची जबाबदारी फक्त पोलिसांचीच आहे का, असा सवाल उपस्थित होतो। सध्या धरणाची पाणी पातळीत वाढ झपाट्याने होत आहे, तर दुसरीकडे सुरक्षेत वाढ झाली नसल्याने नागरिक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीयुक्त वातावरण पसरत आहे। हे येथे उल्लेखनीय 1522 फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणात आज रोजी 1499 फूट जलपातळी उपलब्ध असून धरण 11% भरलेले आहे। 5 जूनच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या रेकीमुळे मात्र नागरिक हादरून गेले आहेत, हे तितकेच खरे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।